जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर पावसाळा सुरू झाला आहे आणि मस्त तळणाचे पदार्थ खायची खूप इच्छा होते। तर आज आपण तिखट पुऱ्या बघणार आहोत, ते पण ज्वारीच्या पिठाच्या। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी सुरुवातीला एक वाटण करून घेतेय। तर हे बघा, खूप सारा लसूण, तुम्हाला तुमच्या घरात जसं तिखट लागतं तेवढ्या हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि खलबत्त्यात ठेचून घेऊ। जास्त बारीक करायची गरज नाही, थोडंसं असं जाड ओबडधोबड कुठलं तरी बस झालं। तर आता आपलं वाटण झालेलं आहे। आता आपण पिठाची तयारी करू। तर एक मी कुंडा घेतलेला आहे स्टीलचा आणि याच्यामध्ये एक मोठा आपली वाटी बाउल असतो ना, तो गच्च भरून घेतलेला आहे। साधारण आपल्याला याचे 2 मोठे मोठे उंडे होतात। तर मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यातच आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे, तीळ टाकायचे आहेत, ते पण 2च चमचे। नंतर आपल्याला एक अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि आपण कुटलेला तो खलबत्त्यातला ठेचा आणि खूप सारी वाटीभर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर अर्धा चमचा हळद आणि एक छोटासा डाव आपल्याला तेल ओतायचं आहे, मोहन म्हणून घालायचं आहे। आणि आता आपल्याला खलबत्त्याला राहिलेलं असतं ना, म्हणून खलबत्त्यातच पाणी ओतले मी आणि विसळून त्याच पाण्याने आपले पीठ मळत आहे। हे बघा, असं व्यवस्थित आपल्याला घट्ट मळायचं आहे। आपण वाटणात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता वरून मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे। हे बघा, असं घट्ट मळायचं आहे पीठ। आपलं पीठ मळून होत आहे तोपर्यंत गाईज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। हे बघा, मी म्हणल्याप्रमाणे 2 मोठे मोठे उंडे केलेले आहेत मी। तर गाईज बेसन घालायला अजिबात विसरू नका, त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि खूप छान टेस्टी लागतात। तर हे बघा, माझा एक उंडा बनवून झालेला आहे आणि हा दुसरा पण बनवून ठेवते। उंड्याची एकदम मोठी पोळपाट भरून असं चपातीप्रमाणे लाटणार आहे। हे बघा, आपण याला ज्वारीचं किंवा गव्हाचं कोणतंही पीठ लावलं तरी हरकत नाही। असं हे हलक्या हाताने पूर्ण लाटून घ्यायचे, मोठी चपाती बनवायची। आणि नंतर आपण एक छोटी वाटी सिलेक्ट करायची आणि त्या वाटीने पुऱ्या करायच्या, म्हणजे आपल्या पुऱ्या एकसारख्या येतील। तुम्ही एखादी वाटी बघा, किंवा त्याच्यापेक्षा मोठे हवे असतील तर डब्याचं झाकणही घेऊ शकता। हे बघा, अशा मी मीडियम साईज वाटी घेतलेली आहे। साईड बाय साईड आपल्याला तेलही गरम करायला ठेवायचं आहे। मी तुम्हाला पुऱ्या बनवण्याची दुसरी पण मेथड सांगते। छोटे छोटे उंडे करायचे आणि हे असं हलक्या हाताने एक एक उंडा लाटून घ्यायचा। असंही करू शकता किंवा आपण असं हातावरही करू शकतो। हे बघा असं। तर हीच पुरी मी पहिली तळत आहे। हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे। गाईज, ह्या पुऱ्या आपल्या अशा टम फुगणार नाहीत, कारण आपण याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला जर टम फुगलेल्या पुऱ्या पाहिजेत तर तुम्ही कोथिंबीर कमी वापरा। हे बघा, अशी एक एक पुरी आपल्याला खरपूस दोन्ही साईडने भाजायची आहे, म्हणजे तळून घ्यायची आहे। हे बघा, किती छान कलर आलाय। पण आपल्या पुऱ्या फुगत नाहीत, म्हणजे त्या चांगल्या क्रिस्पी होतात, कडक होतात आणि बराच वेळ नरम पडत नाहीत। हे बघा, माझी पुढची पण पुरी तळून झालेली आहे। मी पूर्ण एक एक करत पुऱ्या तळत आहे। नंतर मी 2-2 पण टाकणार आहे। ह्या थोड्या मोठ्या आहेत, नंतर वाटीने जे केलेल्या आहेत त्या थोड्याशा लहान आहेत। हे बघा, माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। एका उंड्याच्याच झाल्यात आत्ता तरी। हे बघा, आतून बघा थोडीशी फुगलेली आहे। हे बघा, हरकत नाही, पण खायला एकदम छान आणि भन्नाट लागतात। तर नक्की करून बघा आणि मला कमेंट थ्रू सांगा की कशा झाल्यात तुमच्या पुऱ्या आणि मलाही जमलेत का ते सांगा। तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत जय सद्गुरू।